आणि पाकिस्तानमध्ये सिंधू विरुद्ध शिमला करार युद्ध होण्याची चिन्ह आहेत। सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर आता पाकिस्तानने शिमला करार रद्दची धमकी दिली आहे। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांच्या मृत्यूनंतर भारताने कठोर निर्णय घेतलेत। भारताने पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी थेट सिंधू पाणी करार स्थगित केलाय। या कराराच्या स्थगितीच्या घोषणेनंतर पाकिस्तानची तडफड सुरू झाली आहे आणि पाकिस्तानकडून शिमला करार रद्द करण्याची धमकी देण्यात आली आहे। सिंधू पाणी करार नेमका काय आहे आणि शिमला करार काय आहे, या कराराची पार्श्वभूमी समजून घेऊयात। सिंधू पाणी करार पाणी वाटपा संदर्भातला हा तांत्रिक करार आहे, तर शिमला करार हा राजनैतिक आणि युद्धोत्तर शांततेचा करार आहे। सिंधू नदी खोऱ्यातील नद्यांच्या पाण्याचं भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटप करणं, तर शिमला करार म्हणजे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रस्थापित करणं आणि द्विपक्षीय संबंध सुधारणं। 1960 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पाणी विवादाची पार्श्वभूमी सिंधू पाणी कराराला आहे, तर 1972 मध्ये 1971च्या युद्धानंतर शांतता करारासाठी शिमला करार करण्यात आला। सिंधू पाणी करार हा जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला, तर शिमला करारामध्ये कोणतीही तृतीय पक्षाची मध्यस्थी नाहीये, पूर्णपणे द्विपक्षीय करार आहे। सिंधू नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर आणि व्यवस्थापन, तर जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा, युद्धबंदी आणि भारत पाकिस्तान संबंध। सिंधू पाणी करार हा दोन्ही देशांसाठी बंधनकारक आहे, एकतर्फी बदल शक्य नाही। तर शिमला करारानुसार दोन्ही देशांनी कराराचं पालन करण्याचं मान्य केलंय, पण काश्मीर प्रश्नावर भविष्यामध्ये वाद। सिंधू पाणी करार हा भारत पाकिस्तानामधील पाणी वाटपा संदर्भातील सहकार्याचा यशस्वी दाखला आहे, युद्धानंतर सुद्धा टिकलाय। तिसऱ्या कुठल्याही पक्षाचा किंवा एक प्रकारे मध्यस्थीचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नये अशा प्रकारचा सिमला करार मधला क्लॉज होता आणि आता हा हटवल्यामुळे एक प्रकारे पश्चिमेकडून पाकिस्तान तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून चायना दोन्ही बाजूंनी भारतावर जे आहे अटॅक करू शकतात आणि भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात। हे सगळं गणित लक्षात घेता सिमला करारामधला एक प्रकारे महत्त्वाचा क्लॉज ज्याच्या माध्यमातून तिसऱ्या पक्षाची एंट्री ही भारत पाकिस्तान वादामध्ये नसावी तो हटवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला असावा। पाकिस्तानातील जवळपास 80% शेती सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर अवलंबून आहे। आजवर भारताने कराराचं कधीही उल्लंघन केलेलं नाही। मर्यादित वापराच्या अधिकारानुसार पश्चिमेकडच्या नद्यांवर भारताने काही जलविद्युत प्रकल्पही उभारले, त्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतले, मात्र भारताने आंतरराष्ट्रीय मंचावर आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। सिंधू पाणी करार वाटप नेमकं कसं आहे, यातल्या कोणत्या नद्या कुठून कशा वाहतात त्यावर नजर टाकूयात। करारामध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्यांचा समावेश आहे। तर दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेला शिमला करार 2 जुलै 1972 रोजी 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर झालाय। भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी यावर स्वाक्षरी केली होती। त्यावेळेला दोन्ही देशांनी परस्पर संबंध सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्धता दर्शवली आहे। सर्व वाद आणि संघर्ष शांततापूर्ण मार्गाने आणि द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवण्याचं मान्य केलं होतं, मात्र शिमला करार रद्द केल्यास यात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप येण्याची चिन्ह आहेत। सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला किती फटका? पाकिस्तानला 80% पाणी मिळणार नाही। तर शिमला करार रद्द केल्यास भारताला किती फटका? भारत पाकिस्तान संबंधामध्ये तणाव वाढण्याची शक्यता। सिंधूचं पाणी बंद झाल्यावर शेतीसह वीज निर्मितीवर सुद्धा परिणाम होणार। तर शिमला करारानुसार नियंत्रण रेषेची मान्यता रद्द झाल्यास घुसखोरी, दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होऊ शकते। सिंधू पाणी करार स्थगित झाल्यामुळे दीर्घकालीन गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागू शकतं। तर शिमला करार रद्द केल्यास काश्मीरमधील भूमिका आंतरराष्ट्रीय मंचांवर मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे। हा मोदींनी झटका दिलेला आहे, पण जसं मी काल तुमच्या चॅनलवर सांगितलं होतं की याला साधारण 6 महिन्याचा लीड पिरियड मिळालेला आहे, कारण त्यांना या नद्यांच्या पाण्याची जी जरूरत आहे ती साधारण सप्टेंबरच्या नंतर पडणार आहे, त्यामुळे झटकाचा आहे।
1948 मध्ये भारतानं 2 प्रमुख कालव्यांचं पाणीही थांबवलं होतं. तेव्हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या 17 लाख एकरवरची शेतजमीन संकटात सापडली. त्यावेळेला जागतिक बँकेनं मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशात सिंधू पाणी वाटप करार अस्तित्वात आला. पुढे दोन्ही देशात 3 युद्ध होऊनही हा करार टिकला. मात्र वारंवार होणाऱ्या कुरघोड्यांमुळे यंदा भारतानं पहिल्यांदाच आपल्या बाजूनं हा करार स्थगित केलाय. म्हणजे आता करारानुसार सिंधू, चिनाब किंवा झेलम या नद्यांच्या पाण्यावर भारत आता पाकिस्तानचा अधिकार मानणार नाही. या आधीच्या मर्यादित वापराऐवजी भारत पूर्ण पाण्यावर अधिकार सांगेल आणि त्याचा वापरही करेल. मात्र तत्काळ नद्यांचं पाणी आपल्याला रोखता येणं शक्य होणार नाही. त्याआधी नियोजनाद्वारे कमी वेळेत काही बांध वा कालवे उभारून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाणारं पाणी रोखावं किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सिंधू पाणी करार स्थगितीनंतर पाकिस्तानला ज्याप्रमाणे आव्हानांना तोंड द्यावं लागेल तसंच भारतालाही काही प्रमाणात तोंड द्यावं लागेल. शिमला करार रद्द केल्यास भारताला कूटनैतिक, राजकीय आणि सैन्य पातळीवर फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.